शिवेंद्र महाराजांना मतदान झालं पाहिजे, पण मतदाना दिवशी बाहेर आलं पाहिजे. बाहेर नाही आलं तर मतदान कमी होणार आहे. आपल्याला मतदान कमी झालं तर महाराजांचं आपलं लीड जाणार आहे. आणि लीड येण्यासाठी आपल्याला महाराजांना मतदान भरघोस झालं पाहिजे. नाहीतर महाराज निवडून येणार आहेत, महाराज निवडून येणार आहेत, महाराज असं नुसतं म्हणून उपयोग नाही. त्याच्यामुळं आपल्याला मतदानातून बाहेर आलं पाहिजे. महत्वाचं आपला विकास करायचा असला तर महाराज आपले मंत्रिमंडळात गेले पाहिजेत. त्याच्यामुळं आपल्याला गजर करूया. टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय वहिनी साहेबांचं सहर्ष स्वागत करूया. त्यांच्या समेत उपस्थित होणाऱ्या सर्वच सन्माननीय मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यामध्ये सातारा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय अमोलजी मोहिते साहेब यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना स्टेजवर येण्याची सन्माननीय रवीजी माने हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मोठ्या संख्येने निखिल भाऊंचा हा जो तरुण मित्र समूह या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. रवीजी माने आपल्याला होतो त्या आपल्या सगळ्यांच्याच आदरणीय वहिनी साहेब आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित झालेले आहेत. एकदा जे मान्यवर सातारा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हा आम्हा सर्वांनाच संबोधित करण्यासाठी या ठिकाणी आणि त्यांच्या सर्वच मित्र समूहाला विनंती करेन आपण सर्वांनीच आदरणीय वहिनी साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. वर्गाचा महिलांचा टाळ्यांचा पुन्हा एकदा गजर करूयात. वहिनी साहेबांचं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्ष हार्दिक स्वागत करूया. टाळ्या वाजवूयात. वहिनी साहेबांचं स्वागत आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्टेजवर केलं जाते. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आदरणीय भारत भोसले सर. भारत भोसले सरांनी या परिसरातील होणारी विकास कामं, या परिसरातील असलेल्या समस्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी बाबाराजांचे प्रयत्न या सगळ्या गोष्टींचाच अगदी सविस्तर आढावा तुमच्या सर्वांच्या समोर सादर केला. मंडळी, गेले तासभर अनेक मान्यवर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतायत आणि यामधील सर्वच मान्यवरांनी जे मनोगत व्यक्त केलं त्यामधले एक साधर्म्य म्हणजे प्रत्येकाच्या भाषणामध्ये एका व्यक्तीचं नाव आवर्जून घेतलं गेलं, ते म्हणजे निखिल प्रभाळे. बाबाराजांच्या नेतृत्वाखाली निखिल प्रभाळे हे व्यक्तिमत्व या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून अतिशय सक्रियपणे कार्यरत आहे. खरं तर जी माणसं काम करतात ती बोलतातच असं नव्हे आणि कमी बोलतात पण जास्त काम करतात, यापैकी व्यक्तिमत्व म्हणजे निखिल भाऊ प्रभाळे. ते स्वतः जरी आपण केलेल्या कामाविषयी या परिसरातल्या सामाजिक कार्याविषयी बोलत नसले तरी त्यांच्याविषयी अनेक मान्यवरांनी वक्त्यांनी त्यांचा नामोल्लेख आवर्जून केलेला आहे. मला आवर्जून वहिनी साहेबांना या ठिकाणी सांगायचं आहे, बाबाराजांच्या नेतृत्वाखाली एक मोठं विकास कामाचं पर्व या ठिकाणी उभं राहिलं. खरं तर छत्रपती घराण्याला आपण सर्वजण आदरणीय, वंदनीय, पूजनीय असं मानतो. आपल्यासाठी देवापेक्षा काही ही मंडळी कमी नाहीये आणि देव सगळीकडेच पोहोचू शकत नाही. त्यामुळे निखिल प्रभाळेंसारखे देवदूत आपल्या परिसरामध्ये बाबाराजांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत आणि त्याच माध्यमातून आमदार फंड असेल, डीपीडीसी असेल, अशा वेगवेगळ्या शासकीय निधीमधून अनेक योजना बाबाराजांनी आपल्या परिसरामध्ये दिल्या. यामध्ये ठळक सांगायच्या गोष्टी भैरवनाथ कॉलनीमधील अंतर्गत रस्ते असतील, याच कॉलनीमध्ये सभा मंडपाचं काम असेल, याच कॉलनीमधील बाग बगीचा असेल, गार्डन असेल, अशी अनेक कामं भैरवनाथ कॉलनी परिसरामध्ये बाबाराजांच्या फंडामधून आजपर्यंत पूर्ण झालेली आहेत. जिल्हा परिषद कॉलनीमधील अंतर्गत रस्ता, दत्त कॉलनीमधील अंतर्गत रस्ता, साई कॉलनीमधील रस्त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरच त्याचं काम देखील सुरू होणार आहे. पिलेश्वर नगर या ठिकाणी सभा मंडपाचं काम पूर्ण झालेलं आहे. अनेक वक्त्यांनी उल्लेख केलेला करंजे ते मसबे हा जो मुख्य रस्ता आहे हा 2 वर्षापूर्वीच सन्मान्य महाराज साहेबांनी तयार केला होता. मात्र पावसामुळे हा रस्ता खराब झाला आणि 2च वर्षात पुन्हा एकदा हा रस्ता नव्याने बाबाराजांनी तयार करून दिलेला आहे. आपल्या कॅनलवरील पुलाचं रुंदीकरण हे देखील त्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे, मंजुरी मिळालेली आहे आणि ते काम देखील लवकरच सुरू होणार आहे. अशी वेगवेगळी विकास कामं या परिसरामध्ये निखिल भाऊ प्रभाळे महाराजांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली करतायत. केवळ विकास कामे करूनच निखिल भाऊ प्रभाळे थांबत नाहीत, तर दरवर्षी वहिनीसाहेब बाबाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गांधी मैदानावर आमदारश्री ही एक बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन देखील मोठ्या प्रमाणावर आयोजित केली जाते, ज्या स्टेजवर आदरणीय बाबाराजांचा वाढदिवसाचा केक दरवर्षीच कापला जातो. या बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन बरोबरच तुमच्या सर्वांना आठवत असेल 2च वर्षापूर्वी या ठिकाणी हिरकणी महोत्सवाचं देखील आयोजन निखिल भाऊंनी आणि त्यांच्या मित्रपरिवारानं केलं होतं, ज्यामध्ये आज लुप्त होत चाललेली जी काही भारतीय संस्कृती आणि परंपरा आहे
ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी म्हणून नऊवारी नेसण्याची एक स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि फॅशन शो ज्या पद्धतीनं होता त्या पद्धतीनंच हा नऊवारी स्पर्धेचा कार्यक्रम देखील या ठिकाणी रंगलेला होता. याच कार्यक्रमाच्या निमित्तानं गीत मैफिलीचं आयोजन देखील या परिसरामध्ये झालेलं होतं. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांनाच वेगवेगळ्या शासकीय योजनांमध्ये कागदपत्रांची जुळवाजुळव असेल, कागदपत्रांची माहिती पुरवणं असेल, त्याचा योग्य तो पाठपुरावा करणं असेल, या सर्वच कामामध्ये अगदी नुकतीच शासनाची लोकप्रिय झालेली योजना लाडकी बहीण योजना, या योजनेचे फॉर्म भरून देण्यामध्ये देखील निखिल भाऊ प्रभाळे आणि त्यांचा मित्रपरिवार हा कायमच अग्रेसर राहिलेला आहे. कोरोना काळ आपल्या कुणालाच विसरता येता कामा नये अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झालेली होती आणि या कोरोना काळामध्ये देखील निखिल भाऊंनी ऑक्सिजन बेड असतील, रेमडेसिवीरची इंजेक्शन असतील, त्याचप्रमाणे गरजू लोकांना मोफत अन्नधान्य किट असेल, अशा अनेक वस्तूंची मदत, अनेक सामाजिक कामं निखिल भाऊंनी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहेत आणि सगळी कामं करत असताना निखिल भाऊ हे जरी पुढे असले तरी त्यांच्या समवेत सोनू कांबळे, सुधीर कोळी, विजय साळुंके, लक्ष्मण आगे, शुभम पलंगे, प्रथमेश दळवी, उदय पवाडे, अरमान पटणी आणि सागर गारडे अशा त्यांच्या मोठ्या मित्रपरिवाराचा देखील आवर्जून समावेश आहे. तर या निखिल भाऊ प्रभाळेंसाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजूयात. महाराजांच्या नेतृत्वाखाली हे जे काय काम सुरू आहे आणि आज देखील एवढ्या मोठ्या संख्येनं कोपरा सभेला एवढी मोठी जर गर्दी होत असेल तर खरोखर निखिल भाऊ प्रभाळे यांचं काम किती खोलवर रुजलेलं आहे त्याचा प्रत्यय आपल्या सर्वांनाच येतोय. या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर तुम्हाला आम्हा सर्वांनाच जे व्यक्तिमत्व माहीत आहे ते सन्मान्य ॲडव्होकेट डी जी बनकर मंचावर विराजमान आहेत. मंडळी, आजच्या या 20 तारखेला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या श्रद्धास्थान आदरणीय श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराजे भोसले, अमोलजी मोहिते, सातारा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष श्रीयुत डी जी बनकर साहेब आणि सर्व आमचे सहकारी, अनेकांनी आपल्या भाषणामध्ये मनोगतामध्ये एक भावना व्यक्त केली की बाबाराजे 1 नंबरनं निवडून आले पाहिजे. खरं तर जिथे इथं ह्या सभा होतात तिथे इथं नागरिकांची हीच भावना आहे. याचा अर्थ असा आहे की वहिनीसाहेब नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे, परंतु नुसती निवडणूक हातात घेऊन किंवा नुसतं भाषण करून किंवा नुसतं बोलून किंवा नुसतं चौकात चर्चा करून हे काम होणार नाही. आपल्याला त्यासाठी काही आपलं नियोजन असलं पाहिजे. आपण ज्या भागामध्ये राहतो, दुसऱ्या भागामध्ये जाऊन करायचं राहू दे बाजूला, पण आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आपल्या जवळचे, आपलं स्वतःचं घर, आपल्या जवळचे नातेवाईक, जवळचे शेजारी, ह्या सगळ्यांचं 100% मतदान कसं होईल हे जातीनं बघणं, जातीनं नियोजन करणं, महिलांनी सुद्धा यामध्ये कर्तव्यदक्षतेनं उतरणं ही काळाची गरज आहे. आणि हे जर असं आपण केलं, बारीक सारीक गोष्टी सांभाळल्या, तरच आपल्याला आपल्या नेत्याला महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं स्थान प्राप्त करून देता येईल. सगळ्यांनी बाबाराजांच्या विकासाची भूमिका स्पष्ट करताना बाबाराजांनी पिलेश्वरीमध्ये केलेल्या कामाचं स्पष्टीकरण दिलं. पिलेश्वरीचा मुख्य रस्ता असेल, अंतर्गत रस्ते असतील, सभामंडप असेल, बाकीचं उद्यानं असतील, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. परंतु हा माणूस हा नुसता पिलेश्वरी करता किंवा नुसता शाहूपुरी करता विकासाची गंगा आणून थांबलेला नाही. ह्या माणसाने सातारा जावली तालुक्याचा एक वेगळा चेहरा, विकासाचा चेहरा राज्याच्या पटलावरती प्राप्त करून दिलेला आहे. सगळ्याच बाबतीमध्ये कुठलं क्षेत्र असं नाही की त्यांनी त्या बाबतीमध्ये काम केलेलं नाही. अशा पद्धतीनं सगळ्या बाजूनी काम करणारा नेता. शाहूपुरी ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही हा सगळा भाग होता, सती सुरक्षेचा दौलतनगर पासून ते धुमाळाळीपर्यंतचा. आता अजूनही हद्दवाढ झाल्यानंतर सुद्धा आम्हाला तो शाहूपुरीचाच वाटतो. तर शाहूपुरीचं अस्तित्व तसं बघितलं तर ग्रामपंचायतीचं अस्तित्व खऱ्या अर्थाने मिटलेलं आहे, परंतु आम्हाला हा शाहूपुरीचा भाग वाटतो. आमच्या ह्या भागामध्ये वहिनीसाहेब राहणारे जुने सहकारी विजय गारडे असतील, भगत साहेब असतील, आमचे वॉटर सप्लाय मधले सेवानिवृत्त सपकाळ असतील सुरेश, आणि त्यांना महेश गारडे असतील, त्यांना आता नव्यानं जी ताकद मिळाली, युवा शक्ती मिळाली ती निखिल भाऊ प्रभाळेच्या माध्यमातून. ह्या सगळ्यांचं एक चिंचकर भाऊ असतील, या सगळ्यांनी ह्या पिलेश्वरी भागामध्ये अत्यंत चांगली फळी निर्माण केलेली आहे. ही शांत संयमी मंडळी आहे आणि बाबाराजांच्यावरती पूर्णपणानं पूर्वीपासून निष्ठा ठेवून काम करणारी मंडळी आहेत. शशिकांत इंदलकर सुद्धा आमच्या यामध्ये आहेत. तर अशा ह्या मंडळींच्या माध्यमातून मला खात्री आहे
की या भागामध्ये निश्चितपणानं बाबाराजेंना मतदानाच्या रूपानं मागच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने सहकार्य लाभतं त्याच पद्धतीनं यावेळेला सुद्धा चांगल्या पद्धतीनं मतदान होईल. आपल्या शाहूपुरी भागामध्ये बाबाराजेंनी 150 कोटीची कामं केलेली आहेत, 150 कोटीची. सातारा जावली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार तुमचे आमचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले उर्फ बाबाराजे यांच्या प्रचाराच्या आजच्या या सभेच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले आदरणीय वनीसाहेब महाराज, माझे मित्र अमोल मोहिते, शाहूपुरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, नगरपालिकेचे आजी माजी पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, माझे छोटे बंधू आमचे सुनील मोरे, ज्यांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्र भारदस्त आवाज कायमस्वरूपी ऐकत असतो. खरंच त्यांचं कौतुक करावं असं थोडंच आहे, कारण त्यांच्या अँकरिंगने किंवा त्यांच्या सूत्रसंचालनाने सभेला एक जान निर्माण होत असते. आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलोय. 10 वर्षापूर्वीच्या वेळेस आपण या ठिकाणी यायचो त्यावेळेस मला माहित आहे की प्रत्येक तुमच्याच भागात नाही तर शाहूपुरी असेल, शाहूनगर असेल, गोळीबार मैदान असेल, ह्या संपूर्ण भागामध्ये ज्या वेळेस आम्ही जायचो त्यावेळेस तुमच्यामधल्या वेगळ्या सोसायटीचे चेअरमन आदरणीय महाराज साहेबांना निवेदन द्यायचे. त्यांची एक निवेदनाची पद्धत अशी असायची की आमच्या भागात रस्ता नाही, आमच्या भागात लाईट नाही, आमच्या भागामध्ये ह्या सुविधा नाहीत, यासाठी निवेदन यायची. आज उलटी परिस्थिती आहे. आज प्रत्येक जण सांगतोय की माझ्या भागामध्ये काम झाले. आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, दोन्ही महाराजांच्या माध्यमातून या संपूर्ण सातारा शहराचा एक वेगळ्या स्वरूपाचा कायापालट होताना दिसतोय. तुम्हाला माहित आहे तुमच्या भागामधल्याच तुम्ही लोकांनी आमच्यापेक्षा जास्त तुम्ही बघता की जवळजवळ या संपूर्ण नवीन हद्दवाढीमध्ये समाविष्ट झालेल्या भागामध्ये 117 किलोमीटरचे रस्ते, जवळजवळ 70 किलोमीटरचे गटर्स, जवळजवळ 750 वेगवेगळ्या स्वरूपाच्या लाईट्स या संपूर्ण नवीन हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागामध्ये जवळजवळ पहिल्या टप्प्यामध्ये 48 कोटीच्या माध्यमातून त्या झालेल्या आहेत. तुम्ही त्या अनुभवताय आणि तुम्हाला त्या गोष्टींची माहिती आहे. ह्या सर्व भौतिक सुविधा जरी तुम्हाला नागरी सुविधा प्राप्त होत असल्या तरी मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय की ज्या भागातून आपण बाहेर पडल्यानंतर स्टँडच्या दिशेने जातो त्यावेळेस आपल्याला दिसतं समोर की कर्नल संतोष माडिक जे शहीद झाले त्यांचं स्मारक तुमच्या समोरच त्या ठिकाणी उभं आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसतंय की अत्यंत चांगल्या स्वरूपाचं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय आज आपल्या समोर दिसतंय. बाबाराजांच्या माध्यमातून ते उभं राहिले. आज त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की ज्या या संपूर्ण शाहूनगरीचा आपण विचार करतो ही छत्रपतींची भूमी म्हणतो. ज्या अफजल खानाचा कोथळा ज्या शिवाजी महाराजांनी पाडला होता त्या अफजल खानाची वाघनखं सुद्धा आज त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. हे कशामुळे कुणामुळे साध्य होतं तर नेतृत्व, धमक आणि दम असला या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात आणि त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी अनुभवत असतो. आज बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित आहेत की सुरुवातीला काही कालावधीमध्ये लोकांच्या मनामध्ये काय अशा शंका होत्या की आम्ही सातारा शहराच्या नगरपालिकेमध्ये हद्दवाढीमध्ये समाविष्ट होतोय, पण समाविष्ट होत असताना आमच्यावरती काही घरपट्टीचा जादा ताण पडेल का, आमच्यावरती काही अधिक टॅक्स आम्हाला लागले जातील का. मला तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटतंय की महाराज साहेबांच्या माध्यमातून या घरपट्टीमध्ये ज्या तुम्हाला मला वाटतंय तुम्हाला सर्वांना बिलं मिळालेली असतील, या बिलामध्ये सुद्धा या आचारसंहिता संपल्यानंतर अजून 20% कपात करण्यासंदर्भातला प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवून दिलेला आहे. त्याला प्राथमिक स्वरूपाची मंजुरी मिळालेली आहे. म्हणजे आज असणाऱ्या बिलामध्ये सुद्धा 20% अजून तुम्हाला त्यामध्ये बिलामध्ये तुम्हाला कटअप त्याचा मिळणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून नागरी सुविधा मोठ्या प्रमाणावरती मात्र त्याच्यासाठी द्यावायचं तुमचं योगदान अत्यंत अल्प स्वरूपामध्ये असेल. हा एक महाराज साहेबांचा अत्यंत चांगल्या स्वरूपाचं गोष्ट तुमच्यासाठी त्या ठिकाणी निर्माण होती. आणि ह्या सर्व प्रकल्प होत असताना तुम्हाला माहित आहे की आज बऱ्याचशा गोष्टी नको त्या नेरेटिव्ह काढल्या जातात, नको त्या गोष्टी तुमच्या व्हॉट्सअप, मोबाईल, सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जातात. कृपा करून अशा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. ज्यांना माहित पण नाही की आपण कुठल्या पक्षामध्ये, समोरचा उमेदवार कुठे राहतो हे तुमच्यापैकी मला नाही वाटत 99.99% लोकांना माहित असेल. त्याचं राहण्याचं ठिकाण कुठलं आहे अजिबात कुणाला माहित नसणार आहे. अशा स्वरूपाची माणसं आज उभी राहतात, त्याचं दुर्दैव आहे. कारण त्यांना माहित पण नाही या सातारा शहराच्या चतुर्सीमा काय ती. अशी लोक येतात आणि या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी स्वतःचं नामनिर्देशन पत्र भरतात. खरं तर वास्तविकता मला त्यांचा या ठिकाणी खेद वाटतो की अशा प्रवृत्ती आज या ठिकाणी यायला लागलेल्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी मला आवर्जून सांगायचे की गेले 2-3 दिवस आम्ही सातत्यानं या संपूर्ण नागरी वस्तीमध्ये फिरत असताना बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आलं की आमचं ठीक आहे, आमची घरं झाली, आम्ही इथं राहायला आलो, आमच्या मुलांचं काय.
तर महाराज साहेबांच्या बाबत याबाबत मी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की दरवर्षी आपण मुलांसाठी जे वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये शिक्षण घेतात त्यांच्यासाठी एक रोजगार मेळाव्याचं आपण महामेळाव्याचं आयोजन करायचं. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला एक चांगल्या स्वरूपाचं एक कॅम्पस क्रिएट होईल आणि त्या कॅम्पसच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाच्या नोकऱ्यांचं तुम्हाला एक दालन तयार होईल. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, हे कॅम्पस जसे नोकऱ्यांसाठी तुम्हाला उभं राहणार आहे, आता हाताला सुद्धा तुम्हाला काम मिळणं आवश्यक आहे. याच्यासाठी सातारा शहर लगतच लवकरच एक चांगल्या स्वरूपाचा IT झोन आपण तयार करतो. ज्या IT झोनच्या माध्यमातून मुलांना म्हणजे बरेचसे असे पालक आहेत या ठिकाणी की त्यांना माहित आहे की त्यांची मुलं पुणे मुंबईमध्ये नोकरी करतात, त्यांना इथं राहावं लागतं, आई वडील इथं असतात, मुलं तिकडे असतात. मॅक्झिमम लोकांचं खंत हीच असते, पण ती तुमची मुलं तुमच्याबरोबरच कशी राहतील या दृष्टिकोनातून सुद्धा पुढच्या 5 वर्षामध्ये काम केलं जाईल, ज्याचा फायदा तुम्हा मंडळींना होणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टी होत असताना आज माहिती आहे तुम्हाला की IDSMT मार्फत किंवा UIDSMT मार्फत, त्याचबरोबर IHSDP असेल, त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजना याच्या अंतर्गत सातारा शहरामध्ये जवळजवळ मागच्या 5 ते 10 वर्षामध्ये 800 घरकुलांचं आपण वाटप केलेलं आहे. आता नवीन 1800 घरकुलांचं वाटप लवकरच केलं जाईल, जेणेकरून या झोपडपट्टी मुक्त सातारा शहर अशी बाबाराजेंची कल्पना आहे त्याला एक चांगल्या स्वरूपाची चालना त्या ठिकाणी दिली जाईल. नमस्कार. गेले अनेक दिवस आपण सर्वजण या प्रचारात गुंतलेलो आहोत आणि प्रचार सुरू झाल्यापासून त्याच्या आधी 1-1.5 महिन्यापासून जे चित्र दिसत आहे की बाबांच्या प्रचारात अनेक तरुण मुलं, अनेक तरुण ग्रुप्स हे कार्यरत आहेत. निखिल त्यांच्यासारखे अख्ख्या शहरात अनेक तरुण मुलं, ॲक्च्युली ही इलेक्शन सगळ्यांनी हातात घेतल्यासारखीच झालेली आहे. म्हणजे आम्ही सांगून तुम्ही काय तर करावं त्याच्यापेक्षा तुम्ही करताय आणि आम्ही फॉलो करतोय असंच झालेलं आहे. तर ही खूप चांगली आहे. म्हणजे ह्याच्यातनं एकच दिसतं की नवीन उमेद आहे आणि बुलंद हौसले लेकर आहे शिवेंद्रराजे भोसले, अशी ही परिस्थिती आज इथं दिसतीये. या 5 वर्षात त्यांनी कामं जरूर केली, पण त्याचबरोबरीने एक पूर्णपणे नवीन कार्यकर्त्यांची फळी देखील इथं आपल्या सगळ्यांना बघायला मिळतीये आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. माझ्या आधी सर्व मंचकावरील मान्यवरांनी आपले मतं व्यक्त केले आणि केलेली कामं त्यांनी सांगितली. मी जरूर भाजप पक्षाबद्दल थोडं सांगेन की आज भाजप पक्षाच्या माध्यमातून ही जी काय कामं आपल्या शहरात आलेली आहेत, गेल्या 2.5 वर्षात दोन्ही महाराजांच्या माध्यमातून जवळजवळ 450 कोटी रुपये आपल्या शहरात आलेले आहेत. शहराची हद्दवाढ झाली, हा पूर्ण भाग हा शहराचा एक भाग झालेला आहे. आणि जशी लाडकी बहीण योजना आली तशी आपल्या साताऱ्यात लाडका वॉर्ड योजना पण आली आणि मला वाटतं शाहूपुरी हा लाडका वॉर्ड ठरलेला आहे, कारण का बरेच फंड्स म्हणजे त्या 450 कोटीपैकी जर 130 का 132 कोटी जर शाहूपुरीत आलेले आहेत तर नक्कीच लाडका वॉर्ड पण योजना ठरलेली आहे इथं आणि त्याचं जास्तीत जास्त काम ह्या भागात होत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण का नवीन एरिया आपल्या शहराला जोडला जातो. हद्दवाढ झाली, मेडिकल कॉलेज आलंय. मेडिकल कॉलेज आल्यापासून आपल्या साताऱ्यात सर्व शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. म्हणजे तर नोकरीसाठी जरूर मुलं बाहेर जात आहेत, पण शिक्षणासाठी अजून बाहेर जायची आता कुठलीही गरज नाहीये, कारण का कुठलंही शिक्षण तुम्हाला इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर, लॉयर, कुठलं MBA, काही चार्टर्ड अकाउंटंट, सगळं शिक्षण आज साताऱ्यात उपलब्ध झालेलं आहे आणि त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना बाहेर जायची काहीच गरज नाहीये. सगळीकडचे रस्ते झालेले आहेत, आपली पाण्याची योजना झाली. आपल्याला शाहूपुरीसाठीच जवळजवळ 38 कोटी 43 कोटीची पाण्याची योजना पूर्ण झालेली आहे. कास्ट धरणाची उंची वाढलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्या ह्या सातारा तालुक्यात ह्या मतदारसंघात पर्यटन क्षेत्र वाढलेलं आहे. आधी कास्ट नुसतं फुलांसाठी आपण पर्यटक यायचे, पण आज धरणामुळं त्याला जे बुशी डॅमचा स्वरूप दिलेलं आहे, त्याचप्रमाणे जगमीन धरणाला पण तसं केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपला ठोसेघरचा धबधबा आहे, वजराईचा धबधबा आहे. हे सगळे डेव्हलपमेंट्समुळं आपल्या इथं पर्यटक मोठ्या प्रमाणात यायला लागले आहेत. बामनोलीला बोटिंग क्लब केलेले आहेत, वॉटर स्पोर्ट्स केलेले आहेत. मुनोळ्याला बोटिंग क्लब केलेले आहेत, वॉटर स्पोर्ट्स केले आहेत. खूप रिसॉर्ट्स देखील आता कासला, बामनोलीला,
मुनवळ्याला सुरू झालेले आहेत आणि याच्यामुळं काय झालंय की एक मोठी पर्यटक व्यवस्था इथं झाली आहे. बऱ्याच मुलांना त्याच्यामुळं नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि स्थानिक लोकांना एक बिझनेस अपॉर्च्युनिटी आज इथं मिळत आहे. हे पर्यटन क्षेत्र जितकं वाढत जाईल तितके जास्त लोक आपल्या इथं येतील आणि पर्यटन आपल्या इथं वाढेल. इथं मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. मला अजिंक्यतारा कारखाना जेव्हा भाऊसाहेब महाराजांनी सुरू केला 2,500 टन कपॅसिटीने तो सुरू केला. आज कारखान्याचे बाय प्रोडक्ट्स भरपूर आहेत. म्हणजे आसवणी प्रकल्प आहे, वीज निर्मिती आहे. आज आपल्या शहराला जी वीज मिळती ही अजिंक्यतारा कारखान्यावर तयार होती आणि 18 मेगावॉट वीज निर्मिती ही आपल्या शहराला ही MSEB थ्रू पुरवली जाते. त्याचबरोबरीने जावली तालुक्यात जो प्रतापगड कारखाना आहे तो देखील आजारी होता किंवा तो बंद होता. तो अजिंक्यतारा कारखान्याच्या खाली घेऊन आपण तो कारखाना देखील चालू केलेला आहे. म्हणजे आपल्या भागातील शेतकऱ्यांचा जो ऊस आहे तो आपल्याच भागात गाळप करून आपल्या शेतकऱ्यांना चांगला दर त्यातनं मिळत आहे आणि एक चांगली अर्थवाहिनी त्याच्यामुळे सुरू झालेली. जिल्हा बँकेच्या माध्यमातून जे मुलं परदेशी शिकायला जातात, आज सभासद जो शेतकरी आहे तो जिल्हा बँकेचा सभासद आहे कुठल्या ना कुठल्या सोसायटी थ्रू, त्या मुलांना 40 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज 5 वर्षासाठी जिल्हा बँक देत आहे आणि जवळजवळ 38 मुलं सातारा जावलीची आज परदेशी ह्या स्कीम खाली शिकत आहेत. म्हणजे त्यांनी कुणी 40 लाख, कुणी 38 लाख, कुणी 32 लाख, 30 लाख असे लोन्स घेतलेले आहेत. म्हणजे आपल्या मुलांचं उच्च शिक्षणासाठी पण जिल्हा बँक हा प्रयत्न करत आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. महिलांसाठी भाजपनी एवढ्या योजना सुरू केल्यात. मुलींना मोफत शिक्षण 12वी पर्यंत होतं, आता मुलींना ग्रॅज्युएशन पर्यंत मोफत शिक्षण आहे. मुलगी झाली की तिच्या नावे पैसे ठेवतात की 18 वर्षाची झाली की तिला लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी ते पैसे उपयोग होतो त्याचा. मुलींच्या लग्नासाठी आता शासन पैसे देत आहे. महिला, विधवा महिला असतील, अपंग महिला असतील त्यांना पेन्शनचे पैसे येत आहेत. त्याचबरोबरीने महिला उद्योजक व्हायचे असेल तर प्रशिक्षण शासन मोफत देत आहे. अतिशय अल्प दरात, व्याजदरात लोन्स मिळत आहेत महिलांना, त्याच्यावर सबसिडी मिळत आहेत. तरुणांना रोजगार निर्मितीसाठी किंवा स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी देखील उद्योग आधारच्या माध्यमातून कर्ज मिळत आहेत आणि चांगल्या प्रकारे ते स्वतःचे उद्योगधंदे सुरू करू शकतात. शेतकऱ्यांना दरमहा 2,000 रुपये मिळत आहेत. आज 7.5 HP मोटरला म्हणजे त्याच्या खालची मोटर असेल तर त्याला लाईट बिल माफ आहे. आता तर शासनाने सगळंच लाईट बिल शेतकऱ्यांसाठी माफ केलेलं आहे. पीक विमा योजना आहे. त्याचबरोबरीने प्रत्येक शेतकऱ्याचं आपल्या जिल्हा बँके थ्रू 1 लाखाचा विमा आहे. एवढ्या सगळ्या योजने आणि आता लाडकी बहीण योजना तर आहे. मला वाटतं प्रत्येक महिलाच त्याची लाभार्थी आहेत, सध्या आहेत ना. ते एवढ्या सगळ्या योजना जे भाजप सरकारने आणलेल्या आहेत. म्हणजे परत रेशन कार्डवर प्रत्येकाला रेशन पण मिळत आहे. जितके कुटुंबात व्यक्ती आहेत तेवढे मल्टिप्लाय करून. तर ह्या सगळ्या योजना शासन जे आणतंय, शासन स्वतःकडचा पैसा जवळजवळ भरपूर प्रमाणात लोकांना परत देत आहेत. पण हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतात, त्याच्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर पण जायची गरज नाही. तर ह्या प्रमाणात जे सरकार आपली काळजी घेतेय, कोविड झालं तेव्हा देखील प्रत्येक नागरिकाचं भाजप सरकार, मोदी सरकारने लसीकरण करून घेतलं. 2 लसी कुणाला 3 लसी मिळालेल्या आहेत. तर जे शासन, जे सरकार आपली काळजी घेते आहे त्याच लोकांबरोबर आपण राहिलं पाहिजे. आज भाजप पक्षातर्फे शिवेंद्रराजे ही इलेक्शन लढतायत. तुमच्या सर्व इथल्या कार्यकर्त्यांना बाबा नावानिशी ओळखतात. एक आपुलकी लोकांबरोबर त्यांची आहे आणि कायमस्वरूपी त्यांचा वेळ किंवा त्यांचं जे काय पद आहे ते लोकांच्या हितासाठी ते वापरतात. तर आपण सर्वांनी त्यांना साथ द्या आणि कुणीही समजू नका की इलेक्शन सोपी आहे आणि आपल्या हातातली आहे आणि आलेलेच आहेत बाबांनी. नाही, आपण सर्वांनी आता 10च दिवस राहिलेले आहेत. सर्वांनी प्रचंड कष्ट घेतले पाहिजे
आपण प्रत्येक जण जर असं म्हटलं की इलेक्शन सोपी आहे आणि हे विरोधक येतील आपली सोपी इलेक्शन अवघड करतील, तसं होऊन देऊ नका. म्हणून प्रत्येकाने काळजी घ्या आणि येत्या 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान आपण सर्वांनी करून घ्या आणि कमळावर करा एवढी आपल्या सर्वांना विनंती करते. बॅलेट बॉक्सवर 3 नंबरला शिवेंद्रराजांचं नाव आहे, पुढं कमळाचं चिन्ह आहे आणि त्याच्या पुढचं आपण बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद.